नागपुरात गुरुवारी 9 मे रोजी सकाळी 9 वाजतापासून पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यात अनेक भागात वृक्ष व त्याच्या फांद्या वीज यंत्रणेवर पडल्या। त्यामुळे या भागांसह तर तांत्रिक कारणाने नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला। वीज कर्मचाऱ्यांनी तक्रार मिळताच घटनास्थळ गाठले, परंतु पावसाचा जोर जास्त असल्याने बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेच्या दुरुस्तीला अडचण येत होती। वीज पुरवठा खंडित झालेल्या भागात वंजारी नगर, प्रतापनगर, जानकी नगर, भोलेबाबा नगर, विठ्ठल नगर, सरस्वती नगर, मध्य नागपूरचं काही भागसह शहरातील अनेक भागांचा समावेश होता। खंडित झाल्याची माहिती कळताच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी वीज यंत्रणेतील दोष शोधण्याचे काम हाती घेत दुरुस्ती सुरू केली। काही भागात पावसाचा जोर जास्त असल्याने वीज कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करता येत नव्हती, त्यामुळे ते पाऊस कमी होण्याची वाट बघत होते। दरम्यान काम शक्य असलेल्या परिसरात मात्र काही मिनिटात वीज पुरवठा सुरळीत केल्याचा महावितरणाचा दावा आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।